अभी मुझ में कहीं बाकी थोड़ी सी है जिंदगी, जगी धड़कन नहीं, जाना जिंदा हूँ मैं तो अभी. ते गाणं गायल्यानंतर जवळजवळ मला एवढं बक्षीस मिळालं की तिथली लोक येऊन येऊन असं म्हणजे ना पैशाच्या माळ्यान गळ्यात टाकत अरे होते. बापरे. ती दगड स्टेजवर यायला लागली, स्टेजच्या पाठीमागे मेकअप रूमच्या पाठीमागे पण येऊन पडत होती. बापरे. आता करायचं काय, तर अक्षरशः आम्ही सगळे कलाकारांना असं धरून धरून गाडीमध्ये टाकत होतो. तर हल्ली काय झालेलं आहे, जो मोठा आहे तोच मोठा होत चाललेला आहे. बरोबर. तर कुठेतरी आपले जे तळागाळातले कलाकार म्हणतो आपण की ज्यांना प्लॅटफॉर्म भेटत नाही, अशा लोकांनाही कुठेतरी समोर आणलं पाहिजे. म्युझिक इंडस्ट्रीमध्ये काय काय बदल होत गेलेत आता? पूर्वी सगळे वादक एकत्र येऊन मग रेकॉर्डिंग व्हायचं. एक जरी चुकला तर ते गाणं परत रिरेकॉर्ड करायचं. सारखंच रिजेक्ट होऊन होऊन ते कुठंतरी मन हे झालं नाही का. सारेगममधून नक्की कोणत्या रिझनमुळे बाहेर पडत होते? कर्नाटक मधून मला एक माझा मित्र आहे, तो पण म्युझिक अरेंजरच आहे. त्याचा कॉल आला की अरे असं असं करायचंय नाही का, की आपल्याला कन्नड मध्ये लावणी करायची. म्हणजे मला ते वाईट वाटलं त्या गोष्टीचं की आपण त्या 3 शो साठी आपण ही मोठी स्पर्धा गमावली. हे सध्या जे शो वगैरे चालू आहेत त्याला आपण खरंच लावणी म्हणू शकतो का? नाही नाही, याला लावणी नाही म्हणू शकत आपण. मी तर याला सर्रास डीजे शो असं नाव देईन की तो उडतोय तो तेच मी करतोय तोच दुसरा करतोय, ते नाही सांगणार. काहीतरी वेगळे पण पाहिजे जे लोकांना पण आवडेल. जिथं मला 400-500 व्ह्यूज यायचे ना, तिथं ते लाखाच्या घरात घेऊन गेला लागला. मग लक्षात आलं की हा कंटेंट लोकांना आवडते तर आपण या ट्रॅकने जायला पाहिजे.